नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्या सहाय्याने गुगल ड्राईव्हवर एखादी फाईल किंवा फोल्डर कशा प्रकारे अपलोड करायचं ते शिकणार आहोत। तत्पूर्वी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। याकरिता आपल्याला आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यावं लागेल। याकरिता आपल्याला आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्ह हे ॲप कुठे आहे हे शोधावे लागेल आणि त्यानंतर गुगल ड्राईव्ह हे ॲपवरती क्लिक करून ते ॲप आपल्याला उघडावं लागेल। गुगल ड्राईव्ह हे ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचे दिसेल। यानंतर आपल्याला खाली असलेल्या फाइल्स या बटनावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर आपल्याला माय ड्राईव्ह यामध्ये आपल्या मोबाईलमधील गुगल ड्राईव्हवर असलेल्या विविध फोल्डर आपल्याला दिसतील। यातील तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये फोटो, फाईल, व्हिडिओ अपलोड करावायचा आहे त्या फोल्डरची आपल्याला निवड करावी लागेल। त्याकरता त्या फोल्डरवर क्लिक करावं लागेल। जसं मला इथे जांबिया फोल्डरची निवड करायची आहे आणि जांबिया फोल्डरमधील एज्युफेस्ट या फोल्डरमध्ये मला फाईल, फोटो अपलोड करायचे आहे म्हणून मी त्या फोल्डरची निवड केलेली आहे। यानंतर आपल्याला खाली असलेल्या प्लस या चिन्हावर क्लिक करावं लागेल। चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचे पर्याय उपलब्ध होतील। फोल्डर, अपलोड, स्कॅन, गुगल शीट, डॉक्युमेंट्स, स्लाइड यामध्ये आपल्याला अपलोड या पर्यायाची निवड करायची। अपलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल। यामध्ये आपल्याला आपल्या मोबाईलच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या आडव्या 3 रेषा दिसणार। या आडव्या 3 रेषाच्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला विविध पर्याय उपलब्ध होतील। यामधून तुम्हाला तुमच्या मोबाईलचा स्टोरेज निवडायचा आहे। जसं मला यामध्ये Redmi Note 5 हा माझ्या मोबाईलचा स्टोरेज दिसतोय। जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा स्टोरेज दिसत नसेल तर तुम्ही फाईल मॅनेजर हा पर्याय निवडू शकता। इथे मला माझ्या मोबाईलचा स्टोरेज दिसतोय, मी त्याची निवड करतो आहे। त्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल। तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला अपलोड करायचा असलेला फोटो, PDF, व्हिडिओ कुठे आहे ते तुम्हाला माहीत असते, त्या पर्यायाची आपल्याला निवड करावी लागेल। त्यानंतर तुम्हाला हवा असलेला फोटो किंवा अपलोड करायचा असलेला फोटो निवडावा लागेल। मला या ठिकाणी हा फोटो अपलोड करायचा असल्याने मी या फोटोची निवड करतोय। अपलोड करायचा फोटो, व्हिडिओ, फाईलची निवड झाल्यानंतर आपल्याला अपलोडिंग फाईल अशा प्रकारचा मेसेज आपल्याला शो होईल। त्यानंतर आपला तो फोटो, व्हिडिओ आपोआप अपलोड होईल। जर अपलोड होताना काही अडचण आली, वेटिंग फॉर वायफाय अशा प्रकारचा जर मेसेज शो करत असेल तर आपल्याला आपल्या होमवर यायचं आहे। होमवर आल्यानंतर आपल्या मोबाईलच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या आडव्या 3 रेषेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। यामधून आपल्याला सेटिंग या पर्यायाची निवड करायची आहे। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो। आपल्याला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे। तुम्हाला खाली ट्रान्सफर फाइल्स ओनली ओव्हर वायफाय ही बटन दिसते आहे। जर ही बटन तुमची चालू असेल तर ती बंद करायची आहे। त्याकरता तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचं आहे। त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेसेज शो होईल, डाटा युजेस वॉर्निंग अशा प्रकारचा एक मेसेज येईल। आपल्याला तिथे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे, म्हणजे ती टॉगल बटन काय होईल, बंद होईल। यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि आपल्या फाईल्सवर क्लिक करायचं आहे। फाईल्सवर क्लिक केल्यानंतर ज्या फोल्डरमध्ये आपण फोटो, फाईल अपलोड करत होतो त्या फोल्डरवर क्लिक करायचं आहे आणि त्या फोटोवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपला जो फोटो अपलोड करायला ठेवलेला होता तो आता या ठिकाणी अपलोड झालेला असेल। इथे नेटवर्कच्या अभावी अपलोड होण्यास वेळ लागतो आहे। तुमच्याकडे जर छान नेटवर्क असेल तर तुमचा फोटो अपलोड होणे सुरू होईल किंवा तो अपलोड झालेला असेल। तुम्हाला व्हिडिओमधील सर्व माहिती समजली असेलच। धन्यवाद।